न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी म्हणजे 2029 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळतील। उद्धव ठाकरे हे पुन्हा भाजप सोबत जाऊ शकतात, तर सध्या सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले सर्व शिलेदार घेऊन शरद पवार यांच्याशी युती करतील असा खळबळजनक दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलाय। ते रविवारी सोलापूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे दावे केले। आगामी निवडणुकीत म्हणजेच 2029 मध्ये एकनाथ शिंदे, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एका बाजूला असतील, तर भाजप आणि उद्धव ठाकरे यांचे शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येतील। राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनाधार उरलेला नाहीये। राज ठाकरे यांनी अनेकदा भूमिका बदलल्या, त्यामुळे राज ठाकरे यांनी आणखी काही वर्ष तयारी करण्याची गरज आहे असं मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलं। भाजपपासून दूर गेलेले उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा भाजप सोबत असल्याचं चित्र 2029 मध्ये दिसेल असा खळबळजनक दावा हाके यांनी केला आहे। यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघेल आणि याची सुरुवात नुकत्याच झालेल्या पंचायत राज निवडणुकीत दिसल्याचं हाके यांचं सांगणं आहे। सध्या सुरू असलेल्या पंचायत राज निवडणुकीत ज्या पद्धतीनं आघाड्या झाल्या ते पाहता आता नवीन ध्रुवीकरणाला सुरुवात झाली असून 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप हे एकनाथ शिंदे आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विरोधात एकत्र आलेले दिसतील असं भाकीत हाके यांनी केलेलं आहे। ज्या पद्धतीनं शिंदे सेनेचे मंत्री आणि नेते अलीकडच्या काळात वारंवार मुख्यमंत्री आणि भाजपला अडचणीत आणणारे वक्तव्य करताना दिसत आहेत, महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकातही आपला विरोध करण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची होती। अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि दोन्हीही राष्ट्रवादी एकत्रित आल्याचे चित्र पाहायला मिळाले होते। अजितदादांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला स्पेस भरून काढण्यासाठी एकनाथ शिंदे जोरदार प्रयत्न करतील। ज्या पद्धतीने त्यांनी पंचायत राज निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेत भाजपला विरोध केला होता, ते पाहता या तीन पक्षांची आघाडी पुढील निवडणुकीत दिसेल असं भाकीत लक्ष्मण हाके यांनी केले आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।